MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवरती धार्मिक स्थळे बांधून रित्या कब्जा करण्यात आला आहे। अंबुजवाडी या प्रकरणावरती तेव्हाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटवण्याचं काम केलं। तिथे ती जागा मोकळी करून तिकडे मैदान बनवलं, लोकांना ती जागा उपलब्ध करून दिली। भाजपचे आमदार संजय उपाध्याय सध्या आपल्यासोबत आहे। तर शासकीय जमिनीवरती धार्मिक अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा आज तुम्ही लक्षवेधी सूचनेद्वारे मांडलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सरकारकडून काय आश्वासन मिळालं? MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवरती धार्मिक स्थळे बांधून रित्या कब्जा करण्यात आला आहे। हे सिद्ध करताना मी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील एका मजारीचं उदाहरण दिलं। सन 2000 साली बांधण्यात आली ही मजार तेव्हा 200 स्क्वेअर फूटची होती, पण आज प्रत्यक्षात 32,000 स्क्वेअर फूटवरती बांधकाम आहे। मशीद बांधली गेली, दुकाने बांधले गेले, लग्नाचा हॉल आहे, लग्नाचा मैदान आहे। याशिवाय मजार जी जमिनीवर असते ही मजार म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य, ही मजार 3ऱ्या माळ्यावरती आहे। कोर्टाचा आदेश असून सुद्धा कारवाई होत नाही, अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जाते। चेंबूर स्टेशनवरती मशीद बांधण्यात आली आहे, बँड्रा स्टेशन तर भयानक परिस्थिती आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती बांगलादेशी, रोहिंग्या, अधिकृत फेरीवाल्यांचा कब्जा झाला आहे। फक्त फुटपाथ नव्हे तर रोडवर सुद्धा यांची दादागिरी आहे, नीट चालता येत नाही आणि हे कुठे ना कुठे मुंबईच्या सुरक्षेला सुद्धा धोका आहे आणि म्हणून याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे आणि हे अतिक्रमण हटवलं पाहिजे अशी मी मागणी केली। सरकारने नेमकं काय उत्तर दिलं आणि त्या उत्तराने तुम्ही समाधानी आहात का? सरकारच्या उत्तरवरती मी समाधानी नाही, कारण अंबुजवाडी या प्रकरणावरती तेव्हाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटवण्याचं काम केलं। तिथे ती जागा मोकळी करून तिकडे मैदान बनवलं, लोकांना ती जागा उपलब्ध करून दिली आणि मग सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी मंगलजींवरती पहिलं मानवाधिकारमध्ये आणि नंतर हायकोर्टामध्ये केस केली। मी सरकारला हे प्रश्न विचारलं की अशा अनधिकृत बांधकामाला प्रोटेक्ट करण्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते येतात आहेत त्यांना पैसा कोण पुरवतो आहे आणि असे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई अपेक्षित आहे, ज्यामुळे यापुढे कोणाला हे बांधकाम प्रोटेक्ट करण्यासाठी हिंमत होणार नाही। या संदर्भात तुम्ही म्हाडामधल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती, त्या बैठकीत नेमका काय तोडगा निघाला होता? अधिकाऱ्यांकडून कसा रिस्पॉन्स मिळाला? 6 महिन्यापूर्वी मी म्हाडा पोलीस अधिकाऱ्यांसोबत बसलो होतो। या घटनेबद्दल 1.5 तास सविस्तर चर्चा झाली। कुठलंही कागदपत्र नव्हतं, ही जागा म्हाडाची आहे तरी सुद्धा म्हाडा आपली जागा घेऊ शकत नाही, कारण लॉ अँड ऑर्डरचा दाखला देत हे लोक नेहमी भीती दाखवतात आणि त्यावेळी सुद्धा कारवाई झाली नाही, आज पण कारवाई झाली नाही आणि आज सुद्धा जे उत्तर मिळाले त्याच्यामुळे कारवाई होणार अशी अपेक्षा वाटत नाही। गोमांस बंदी आहे महाराष्ट्रात, तरी सुद्धा मुंबईतल्या काही भागामध्ये गोमांस विक्री होताना किंवा गोमांसाची तस्करी होताना दिसते। याबाबत शासनाची नेमकी भूमिका काय? 23 तारखेला नागपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला एका दुकानातून गौमांस ट्रकमध्ये लोड केला जात होता। हे जेव्हा तिथल्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पोलिसांना सूचना केली, पण 3 तास नागपाडा पोलीस स्टेशन आणि जे मार्ग पोलीस स्टेशन हे ठरवण्यात बिझी होता की ही कोणाची हद्द आहे आणि ते टाइमपास करत होते आणि माल डिलिव्हरी होत होती। जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तिथल्या कार्यकर्त्यांनी सूचना केली त्यानंतर FIR ची सुरुवात झाली, पण त्याच्यात सुद्धा कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं गेलं नाही। मला समजलं याच्यात एका मोठा राजकारणाचा हात आहे, त्याचं नातेवाईकाचं हे दुकान आहे, त्यामुळे कारवाई होत नव्हती आणि जेव्हा हे FIR रजिस्टर करत होते त्याच वेळी 70 ते 80 लोक येऊन सर तनसे जुदा ही घोषणा देत त्यांनी दगडफेक केली आणि एवढंच नाही तर सोशल मीडियावरती पोलिसाच्या प्रोटेक्शनमध्ये हे बजरंग दलचे कार्यकर्ते लपले आहेत, नाहीतर आजच यांचा खात्मा केला असता असं ओपनली लिहिण्याचं काम केलं आहे। मग सरकारला प्रश्न विचारतो की आपल्या राज्यात गोवंशबंदी कायदा आहे की नाही, आणि जर आहे तर ज्या पोलीस अधिकाऱ्याने ही कारवाई करण्यात दिरंगाई केली, ज्याने अजून सुद्धा आरोपीला लपवण्याचं काम केलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही? धन्यवाद सर, MTVशी संवाद साधल्याबद्दल। हे होते भाजपचे आमदार संजय उपाध्याय। कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, MTV।